आज आपण बनवणार आहोत चिकन चिली। एकदम बाहेर रेस्टॉरंट हॉटेलमध्ये मिळते तशीच आपण आज घरी बनवणार आहोत। तर तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा, सगळ्यांना आवडेल। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कमेंट आणि सबस्क्राइब करा। तर चला मग आपण सुरुवात करूया चिकन चिली बनवायला। आपल्याला चिकन चिलीसाठी बोनलेस चिकन घ्यायचं आहे। इथं मी 350 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पूड घातलेली आहे। आता वरून आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 छोटा अर्धा लिंबूचा मी रस घातलेला आहे। तुम्ही 1 चमचा लिंबूचा रस घातला तरी चालेल। आता वरून आपण इथं 1 अंड फोडून घ्यायचं आहे, ते मी इथं घातलेलं आहे। वरून 2 चमचे आपण मैदा घालणार आहोत आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे। वरून थोडं कलरसाठी मी ऑरेंज फूड कलर घातलेला आहे। तुम्ही इथं कलर स्किप केला तरी चालेल। हे आपण मिक्स करून घेऊया। हे आपलं एकदम व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर आपण आता हे 20 मिनिटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। आता 20 मिनिटानंतर आपण करायला घेऊया। हे आता आणखी एकदा आपण मिक्स करून घेऊया सगळं। आता आपण हे तळायला घेणार आहोत। हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे। तर आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आपण आणि त्यामध्ये आपण एक पीस चिकनचे घालून घेऊया। इथं मी सगळं चिकन घातलेलं आहे, तेलामध्ये बसेल तेवढं। आपण एका साइडने 3 ते 4 मिनिट आपण भाजून घ्यायचं आहे, नंतर पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण आपण असंच भाजून घेऊया। चिकन आता आपलं भाजून झालेलं आहे। तर आता आपण एका प्लेटमध्ये हे चिकन काढून घेऊया आणि राहिलेलं सगळं चिकन आपण असंच भाजून घेऊया। इथं मी सगळं चिकन भाजून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचे सॉसेस तयार करूया। तर इथं मी शिमला मिरची आणि 1 कांदा असं मोठे स्लाइस करून घेतलेले आहेत। तर आपण कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून ह्यामध्ये शिमला मिरची आणि कांदा घालून घेऊया आणि हे आपल्याला फास्ट गॅसवरच 3 ते 4 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। मी ह्यामध्ये 1 कट केलेली मिरची घातलेली आहे। आपल्या तिखटनुसार आपण कमी जास्त करू शकता। हे आपण 1 ते 2 मिनिटं आणखी भाजून घेऊया। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। ती सुद्धा आपण शिमला मिरची बरोबर चांगली भाजून घेऊया 1 मिनिटासाठी। आता आपलं भाजून झालेलं आहे। तर आता ह्यामध्ये आपण सॉसेस घालून घेऊया। मी इथं 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे, 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि 2 ते 3 चमचे आपण इथं टोमॅटो सॉस घालायचा आहे। हे एकदा मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून घेऊया। मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलंय। तुम्हाला जशी थिकनेस हवी असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हे आपण मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये थोडंसं वरून पाणी ॲड करून घेऊया। हे जरा घट्ट वाटतंय त्यामुळे आपण वरून अर्धा कप पाणी घातलेलं आहे। आता हे एकदा मिक्स करून घेऊया आणि हॉटेल रेस्टॉरंटमध्ये दिसतं तसं दिसण्यासाठी आपण इथं थोडंसं वरून कलर घालणार आहोत। कलर तुम्ही स्किप केला तरी चालेल, हे दिसायला थोडं छान वाटतं त्यासाठी इथं कलर घातलेला आहे। आता आपले सॉसेस भाजून झालेले आहेत। तर आता ह्यामध्ये आपण चिकन घालून घेऊया। हे आपण चिकन एकदा मिक्स करून घेऊया। चिकन आपल्याला मिक्स करून 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। सगळीकडं चिकनला एकदम एकसारखी कोटिंग व्हायला हवी सॉसेसची।
आपलं चिकन आता चांगलं भाजून झालेलं आहे. इथं तुम्ही वरून स्प्रिंग ऑनियन सुद्धा घालू शकता. इथं मी घातलेला नाही आहे. आता आपण हे प्लेटिंग करून घेऊया. हे आपण गरम गरमच सर्व करायचं आहे. इथं आपलं चिकन चिल्ली आता तयार झालेलं आहे.